नमस्कार मित्रांनो, मी भावेश आणि भावेश कदम ब्लॉग्स यूट्यूबमध्ये आपले सर्वांचं पुन्हा स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण अजून एक सह्याद्रीमध्ये ट्रेक करणार आहोत। सह्याद्रीमधला आपण कर्जत डोंगररांगेमध्ये असलेला मलंगगड पाहणार आहोत। आता आपण आहोत मलंगगडच्या बस स्थानकावर आणि आपण आजचा हा ट्रेक इथून सुरू करतोय। बस स्थानकापासून किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो। पायवाटेने पुढे गेले असता ग्रामपंचायतीमार्फत बसवण्यात आलेल्या टोल नाक्यावर 5 रुपयाचा कर देऊन पुढे चालत राहावे। आज देखील आपल्यासोबत आहे हा राज, जो आपल्यासोबत प्रत्येक प्रवासात असतो। विसापूर म्हणा, कोथळीगड, जेव्हा जेव्हा त्याला वेळ भेटतो आणि जेव्हा जेव्हा माझे ट्रेकिंगचे प्लॅन चालू असतात तेव्हा तेव्हा तो माझ्यासोबत येतो। तसाही आज देखील तो माझ्यासोबत मलंगगडाचा ट्रेक करण्यास आलेला आहे। प्रवासाला म्हणजेच गडाच्या ट्रेकला सुरुवात झाली होती। या गडाचा ट्रेक करण्यास आज वेगळाच उत्साह चेहऱ्यावर झळकत होता। काय सांगू मित्रांनो तुम्हाला, आज जी ट्रेक करण्याची मजा येते ना, ती यापूर्वी कधीही आली नव्हती। लवकरच गडाच्या पायथ्यापासून रोपवे सुरू होणार असून या रोपवेचा लाभ इथल्या स्थानिक लोकांना व पर्यटकांना देखील होणार। किल्ल्याची चढाई श्रेणी तशी सोपी आहे, पण बाले किल्ल्याची थोडी अवघड आहे। पायवाट तशी सोपी आणि सुटसुटीत आहे, त्यामुळे सहजरित्या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचू। सकाळी डोंगरामागून उगवलेला सूर्य आता डोक्यावर आला, शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या, पावले लडखडू लागली, शब्दांचे खेळ मनात सुरू झाले। काही अंतरावर चढाई केल्यावर नवदुर्गा मंदिर, वाघ्रेश्वर मंदिर, दर्गा, साईबाबा मंदिर ही देवस्थाने आपल्याला पाहायला मिळतात। गावातून चालत असताना काही टिंगू मिंगू खेळताना दिसली, मग त्यांच्यासोबत काही वेळ गप्पा मारून लहानपणीच्या आठवणी ताज्या करून त्यांना टाटा बाय बाय करून पुढे आलो। लहानपणीचे दिवस आठवले। हा किरण तर भाई आहे, कसं काय करणार? देवराज। और एक बहन दोस्त है, बहन। बाय बाय। चला, लहानपणीचे दिवस आठवले। असंच काहीसं थोडंसं मी देखील असंच काहीतरी लहानपणी असंच काहीतरी केलं असावं गावी। भावाला विचारलं पाहिजे माझ्या। हाजी मलंग दर्गेजवळ येऊन पोचतो, मग तिथूनच गडाचा ट्रेक सुरू होतो। आपण इकडून आलो होतो आणि समोरच पाठीमागे आपल्याला दर्गा पाहायला भेटते आणि दर्गेच्या साईडून इथून आपल्याला हा किल्ल्यापर्यंत रस्ता घेऊन जातो। झोपाळ्यावर बसून पुन्हा एकदा आठवणीत रमलो। आज एवढं भारी भारी घडत होतं की मी अगदी भारावून गेलो आणि धावत गडाच्या दिशेने गेलो। रस्ता थोडा बेताचा वाटला, मनात भीती वाटायला लागली, कारण पाय वाट समजून येत नव्हती। ते समजणं झालं रे, इथून असेल, इथून इथून इकडे इकडे असा क्रॉस आहे। मलंगगाव हे पीरमाचीवर स्थित आहे। पीरमाचीकडून आम्ही सोनेमाचीकडे चाललो होतो। त्यावरचं थोडंसं खेळलो आणि त्यानंतर आपण जो ट्रेक सुरू केला तो अशा प्रकारचा रस्ता आहे की जिथे पायवाटच नाही आहे, नुसतं खडकच आहे आणि पूर्ण कातळ आहे आणि त्या कातळावरून आपल्याला वरती पोचायचं आहे। या जगण्यावर या जीवनावर गडाचा इतिहास खूप रंजित असा आहे, तो आपण पुढे पाहणारच आहोत। अर्धा गड चढून पुढे आलो। डाव्या हाताला एक गुफा पाहायला भेटते। तिच्याकडे बघून असं वाटतं की ही गुफा कातळाला भेग पडली असावी आणि तिथे कोणी हल्ली दगडी रचून राहत असावं। मग तसेच पुढे अजून काही पाहायला भेटते का म्हणून धावलो। हा कातळकडा गोल फिरला आहे लक्षात आलं। दगडावर उभा राहून ओरडू लागलो, अशक्य सुंदर सह्याद्री दर्शन। मग मागे येऊन गडाचा ट्रेक सुरू केला। इंग्रजांनी केलेल्या हल्ल्यात गडाचं खूपच नुकसान झालं आहे। पायऱ्या शाबूत नाहीत, तुटून वेगळ्या झाल्या आहेत, जिथनं चालणं धोक्याचं आहे।
पडीक व तुटक्या पायऱ्यांचा वापर करत गडाच्या दरवाजापाशी आलो. गडाचा दरवाजा मुरुपत नसून काही अवशेष पाहायला मिळतात. दरवाजातून पुढे आल्यावर वाड्यांचे चौतरे, चोरवाट, कोरड्या पडलेल्या पाण्याच्या टाक्या, पडक्या तटबंड्या पाहायला मिळतात. मलंगगड हा गिरिदुर्ग प्रकारात मोडत असून गडाची उंची ही 3200 फूट इतकी आहे. मलंगाव, बदलापूर, कल्याण ही या गडाची जवळची गावे आहेत. आता बाले किल्ल्यापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि बाले किल्ल्याचा ट्रेक हा एकदम थरारक आहे. तर हा अशा पायऱ्यांचा वापर करत आपल्याला बाले किल्ल्यापर्यंत जायचं आहे. आणि ह्या पायऱ्यांकडे बघता या पायऱ्यांची बऱ्यापैकी पडझड झालेली आहे. त्यामुळे या पायऱ्यांमधून व्यवस्थित चालता देखील येत नाहीये. पण आपल्याला हा बाले किल्ल्याचा ट्रेक हा अनुभवायचा आहे आणि पूर्ण मलंगगड एक्सप्लोर करायचा आहे. चला. बालेकिल्ला पाहण्यासाठी आपल्याकडे गिर्यारोहणाचे योग्य ते साहित्य असणे गरजेचे आहे. आज माझ्याकडे ते सर्व साहित्य व या परिसराच्या ओळखीची माणसे नसल्यामुळे मला हा मलंगगडाचा ट्रेक अर्ध्यावर सोडावा लागला. मित्रांनो, या किल्ल्याचा पूर्ण इतिहास व संपूर्ण किल्ल्याचा ट्रेक आपण पुन्हा गडाला भेट देऊन अनुभवूया. आज भलेही पावलं मागे फिरली असली तरी मनाशी एक गाठ नक्कीच बांधली की मी पुन्हा येईन, पूर्ण किल्ला समजून घेईन, गडाचा बाले किल्ल्यापर्यंतचा ट्रेक तसेच गडाचा इतिहास समजून घेईन. चला तर मित्रांनो, मी आता तुमची रजा घेतो. लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा.